शेतकरी मित्रांनो नमस्कार. फील्ड फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरभरा पिकामध्ये टाबुलीचा उपयोग कधी करायला पाहिजे आणि केव्हा करायला पाहिजे याबद्दल हा व्हिडिओ होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत चला आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, हरभरा पिकामध्ये फुटव्यांच्या वाढीसाठी आणि हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी एक टॉनिकची फवारणी घेणं खूप फायद्याचे ठरते. तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की टाबुली काय आहे, यामध्ये टेक्निकल काय आणि याचा हरभरा पिकामध्ये वापर कधी करावा, याचे फायदे काय आहे आणि याचे नुकसान काय, आणि याचा डोस आहे तो किती प्रमाणात घ्यायला पाहिजे आणि याची किंमत काय आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वात पहिले आपण बघणार आहोत की टाबुली काय आहे. तर टाबुली हे एक PGR आहे, म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. हे काय करते की झाडाची अतिरिक्त वाढ होत असते ते थांबवण्यास मदत करते आणि पिकामध्ये जास्त फुटवा काढण्यास मदत करते. आणि मित्रांनो, त्यासोबतच हे एक चांगलं बुरशीनाशक पण आहे. यामध्ये जो पॅक्टाबुट्राझोल 40% SC जो घटक आहे, हे बुरशीवर पण खूप चांगल्या प्रकारे काम करतो. आता जाणून घेणार आहोत की हे कोणकोणते फायदे आपल्याला आपल्या पिकावर दिसून येत असते. तर सर्वात प्रथम, जी अतिरिक्त होणारी वाढ असते ती थांबवण्यास मदत करते आणि त्यासोबतच फुटव्यांची संख्या वाढवण्यास मदत करते आणि त्यासोबतच जी रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ वाढवण्यास सुद्धा मदत करते, म्हणजे जास्तीत जास्त फुलधारणा वाढवण्यास मदत करते. आणि झाडाची वाढ नियंत्रित झाल्यामुळे काय होते की जे झाडाची मुळं आहे त्याची वाढसुद्धा खूप चांगल्या प्रमाणात होत असते आणि झाडाची मजबूती वाढवण्याससुद्धा मदत करते. आणि मित्रांनो, जे टाबुली आहे, जेव्हा आपण याची फवारणी करतो, फवारणी केल्यानंतर साधारण 4 ते 5 दिवसानंतर आपले जे पीक आहे त्यामध्ये एक हिरवेगारपणा, म्हणजे पिकावर एक काळोखी आलेली सुद्धा आपल्याला दिसून येईल. आणि मित्रांनो, त्यासोबतच याचे नुकसान काय आहे हे आपण सुद्धा येथे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, याचा जो वापर आहे तो आपल्याला योग्य स्टेजमध्ये वापर करणं खूप जरुरी आहे. योग्य स्टेजमध्ये वापर केला तर आपल्याला याचे फायदेसुद्धा दिसून येतील. जर तुम्ही चुकीच्या स्टेजमध्ये याचा वापर करत असाल तर याचे तोटेसुद्धा तुम्हाला तुमच्या पिकामध्ये दिसून येईल. तोटे असे आहे की जे झाडाची वाढसुद्धा लॉक करून टाकतं आणि झाडाचा चांगला विकास होत नाही आणि उत्पन्नातसुद्धा घट झालेली तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे चुकीच्या स्टेजमध्ये आपण याचा वापर करायचा नाही. तर कोणत्या स्टेजमध्ये आपण याचा वापर करायला पाहिजे? तर बघा, जेव्हा हरभरा पिकामध्ये 5 ते 10% फुलं दिसायला लागतात आणि हरभरा जेव्हा 45 दिवस पूर्ण झालेले असतात तेव्हा आपल्याला हरभरा पिकात याची फवारणी घ्यायची आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आपल्याला याचा जास्त प्रमाणातसुद्धा वापर करायचा नाही. हरभरा पिकामध्ये आपल्याला एकदाच याची फवारणी घ्यायची आहे. काही शेतकरी चांगले रिझल्ट दिसल्यावर दुसऱ्यांदासुद्धा याची फवारणी करत असतात, परंतु तुम्हाला दुसऱ्यांदा फवारणी घ्यायची नाही. तर याचा डोस काय घ्यायचा आहे? तर मित्रांनो, जो तुमचा 15 लिटरचा पंप आहे त्याला 4 ते 5 ml तुम्ही घेऊ शकता किंवा एकरी 30 ml याप्रमाणे सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. अति जास्त प्रमाणात वापर करू नका. जे प्रमाण सांगितलं तेवढंच तुम्ही तुमच्या फवारणीमध्ये घ्या. आणि मित्रांनो, त्यासोबतच तुम्ही अळीच्या नियंत्रणासाठी कोणतं कीटकनाशक घ्यायला पाहिजे आणि बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी कोणतं कॉम्बिनेशन घ्यायला पाहिजे, ज्या व्हिडिओची लिंक मी वरती आय बटनवरती किंवा या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मिळून जाईल. आणि मित्रांनो, याचा प्राईजविषयी सांगायचं झालं तर 30 mlची पॅकिंग असते. त्याची किंमत तुम्हाला 350 ते 400 रुपयाच्या आसपास बाजारात मिळून जाईल. आणि मित्रांनो, ही होती टाबुली या PGR विषयी संपूर्ण माहिती. तुम्हाला माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्याला याचा फायदा होईल. धन्यवाद.